बुलेटिनमध्ये सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने। राज्याचे रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय। राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदांवरून भुमरेंनी राऊतांवर खोचक टीका केली। सोबतच अजित पवार यांची राष्ट्रवादीत घुसमट होत असून त्याचा कधीतरी स्फोट होईल असा दावा भुमरेंनी केलाय। शिवाय अजित पवार भाजप सेना युतीसोबत आले तर त्यांचं स्वागत करू असंही भुमरे म्हणाले। काय सांगतो की राष्ट्रवादीतून बाहेर पडणार हे बऱ्याच दिवस मी मीडियातून न्यूजमधून वाचतोय, ऐकतोय, पाहतोय आणि आले तर मला वाटतं स्वागत आहे त्यांचं, कारण त्यांची जी घुसमट चालू आहे कधीतरी एकदा स्फोट होणार आहे। ती काय सांगतो की महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच दिवशी खतखत चालू आहे आणि एकदा ती बाहेर येणार। संजय राऊतला रोज सकाळी काही काम नसतं, आपण टीव्ही सुरू केली का संजय राऊत हा बडबडत असतो। मला वाटतं झोपीत बी बडबडत असेल। संजय राऊतला काही काम नाही। संजय राऊत तुम्हाला सांगतो की तो सांगतो की यांची लायकी नाही। अरे पण आम्हीच निवडून आणलं ना, ज्यांची लायकी नाही म्हणतो त्यांनी तुम्हाला निवडून आणले तर आपण भान ठेवलं पाहिजे। आता लवकर होईल मंत्रिमंडळात विस्तार, ते काम काही थांबलेलं नाही। महाराष्ट्रात काम वेगाने चालू आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तुम्ही बघितलं असं अधिवेशनाच्या काळात जे काही 18 आमदार आहे, आपले मंत्री यांनी सगळ्यांनी काम व्यवस्थितपणे केलेले, अधिवेशन व्यवस्थितपणे चालवलेले आणि मंत्रिमंडळाचा विस्तार बी होईल लवकर। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता। त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं। कधी कधी समाधानाने काम करावं लागतं तर कधी नाईलाजाने, असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केलाय। त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं। नाईलाज शब्द वापरण्याऐवजी अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला नको होती। पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत असे चुकीचे वक्तव्य करणं म्हणजे असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं देखील पटोले म्हणाले। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं, पण काही गोष्टी काम करत असताना आपण पण आता ज्या सकाळ समूहात काम करता, कधी कधी तुम्ही आनंदाने समाधानाने काम करता, कधी कधी तुम्हाला नाईलाज असतं काम करावं लागतं। तसं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नाईलाज असणारे काम केलं। आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत। कोणी कोण दावा ठोकतो आम्हाला माहिती नाही। ज्याच्याजवळ 145 आमदार असेल, ज्याच्याजवळ संख्या जास्त असेल तो मुख्यमंत्री बनेल। त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही दावा आम्ही करणार नाही। जनता कोणाला मुख्यमंत्री करायचे जनता ठरवणार आहे। त्याच्यामुळे मी करणं हे काँग्रेसची भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। नाईलाज हा शब्द काय वापरताय? मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे। तुम्हाला किती पदाच्या बद्दलची पदावर बसून खतखत निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खतखत व्यक्त करायला पाहिजे होतं। ज्याप्रमाणे आपण आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण साहेबाबद्दलचं बोललात, खरं तर अशा पद्धतीचं वक्तव्य व्हावं ही अपेक्षा आम्हाला नाही। त्यांच्या काळात त्यांनी काय केलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं, आखरी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काही ना काही देऊन गेलेले आहेत। सध्या राज्याच्या